महायुती सरकारकडून मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या बऱ्याच अपेक्षा असल्याची माहिती समोर आली आहे। मराठवाड्यासाठी 6231 कोटींच्या निधीचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आलाय आणि विभागाच्या वित्तीय मर्यादेपेक्षा मराठवाड्याकडून दुपटीची मागणी सुद्धा या लोकप्रतिनिधींकडून होतीये। पालकमंत्र्यांनी 3257 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केल्याचं समोर आलंय आणि मराठवाडा विभागाची वित्तीय मर्यादा फक्त 2973 कोटींची आहे। मात्र अर्थसंकल्पात किती निधी मिळणार हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। बातमी पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय हा जो निधी मागण्यात आलेला आहे, अपेक्षा करण्यात आलेली आहे, बऱ्याच योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना आता सरकार जे आहे ते मराठवाडा वासियांची ही अपेक्षा पूर्ती करू शकणार का? श्रद्धा, सध्या तरी जे मराठवाड्यातले 8 जिल्हे आहेत त्यातले जे प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी जी मागणी केलेली आहे ती दुप्पट मागणी आहे। मात्र प्रशासन ती मागणी पूर्ण करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर एकूण 2973 कोटीची जी आर्थिक मर्यादा आहे त्यापैकी आपण जी जर पाहिलं तर अतिरिक्त मागणी जी आहे ती 3257 कोटी करण्यात आलेली आहे आणि ही जी एकूण मागणी आहे ती 6231 कोटी रुपयांची आहे। यात सर्वात जास्त जर मागणी कोणी केली असेल तर अतिरिक्त मागणी ती छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलेली आहे। 6883 कोटीची ही मागणी करण्यात आलेली आहे आणि एकूण संभाजीनगरसाठी 1200 कोटी मागण्यात आलेले आहेत। त्याच पाठोपाठ जर आपण पाहिलं तर जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांनी देखील अतिरिक्त मागणी केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यांनी जवळपास दुपटीने निधीची मागणी केलेली आहे। मात्र आता हा जो आर्थिक वर्ष 25-26 आर्थिक वर्षासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे। मात्र आता यामधून सरकारकडून किती निधी या मराठवाड्याला दिला जातो, कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिला जातो हे तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मार्चमध्येच कळेल। मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर एकीकडे अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर असताना आता ही डबल निधी मागितली गेलेली ही अपेक्षा मराठवाडाकरांची किंवा मराठवाडावासियांची पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे, लाडकी बहीण सारख्या योजना सुद्धा आहेत, त्यामुळे राज्याची वित्तीय तूट अगोदरच 1 लाख कोटींवर गेली आहे आणि त्यामुळे आता अनेक योजनांवर कपातीचं संकट आहे। पाहावं लागेल आता सरकार याकडे कशा प्रकारे बघतं। अपडेट घेत राहू। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।